नमस्कार मित्रांनो, मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 5 एप्रिल 2021 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. पहिलीची महत्त्वाची न्यूज म्हणजे आजारांची व्याख्याच नसल्याने अंमलबजावणीवर स्वयंसेवी संस्थेकडून प्रश्नचिन्ह. दुर्मिळ आजारांबाबत केंद्र सरकारचे नवे धोरण नावापुरतेच. दुर्मिळ आजारांबाबत केंद्र सरकारने नुकतेच राष्ट्रीय धोरण नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिझिसेस 2021 जाहीर केले. मात्र या धोरणात दुर्मिळ आजारांची व्याख्याच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आजारांची व्याख्याच नसलेल्या या धोरणाचा उपयोग काय, असा थेट सवाल दुर्मिळ आजारांबाबत काम करत असलेल्या स्वयंसेवी संस्थांकडून उपस्थित करण्यात आले आहेत. आता हा खूपच मोठा एक प्रश्न आहे की जर तुम्ही एखादी पॉलिसी बनवत आहेत, मग पॉलिसी कशावरती आधारित आहे किंवा कुठल्या अशा विषयावरती ते उपयुक्त ठरणार आहे, तो सर्वात पहिले विषय तुम्हाला तिथे डिफाईन करणे खूपच जास्त महत्त्वाचा असतो. तुम्ही जर रेअर डिझीजसाठी पॉलिसी बनवत आहे, मग त्याच्या अंतर्गत रेअर डिझीज काय आहेत हेच जर तुम्ही नमूद केलेलं नसेल तर ती पॉलिसी काय कामाची, असा प्रश्न जे आहे ते या स्वयंसेवी संस्थेने उपस्थित केलेला आहे. आता या जे काही रेअर डिझीज पॉलिसी आहे 2021चं, त्याच्या अंतर्गत महत्त्वाचे उद्देश काय आहेत किंवा कुठले हायलाइटेड पॉईंट्स आहेत ते आपण बघून घेऊया. औषधांचा किंमतीवर नियंत्रण, देशांतर्गत संशोधन आणि औषध निर्मितीवर भर, पहिल्या गटातील दुर्मिळ आजारांवर उपचारांसाठी राष्ट्रीय आरोग्य निधीतून 20 लाख रुपयांपर्यंतची मदत, उपचारांसाठी सामूहिक मदत उभारण्याची यंत्रणा विकसित करण्याचे नियोजन, दुर्मिळ आजारांवर राष्ट्रीयकृत नोंदणी, जिल्हानिहाय समित्यांद्वारे आजाराचे लवकर निदान करण्याचे उद्दिष्ट. तर हे काही उद्दिष्टे आहेत जे नॅशनल रेअर डिझीज पॉलिसी 2021च्या अंतर्गत नमूद करण्यात आले आहेत. अजून आपण त्याला डिटेलमध्ये डिस्कस करून घेऊया. ठीक आहे. तर सर्वात पहिलं काय बरं, तर पॉलिसीचं नाव नॅशनल रेअर डिझीज पॉलिसी 2021 कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंतर्गत येते. व्हेरी इम्पॉर्टंट मिनिस्ट्री बऱ्याचदा आयोग विचारते की ही पॉलिसी आहे ते कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते. तर रेअर डिझीज पॉलिसी 2021 हे जे आहेत ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंतर्गत येते. आता उद्देश काय आहे, सर्वात पहिला इंडिजिनियस रिसर्च, अर्थातच काय तर भारताअंतर्गत होणारे जे काही रिसर्चेस आहेत, R&D आपण ज्याला म्हणतो, त्याला अजून जास्त फोकस करणे किंवा उत्तेजन देणे. ठीक आहे. तसंच भारतामध्ये प्रोडक्शन ऑफ दी मेडिसिन्सवरती फोकस करणे, म्हणजे जे काही दवा गोळी असते त्याचं उत्पादन भारतामध्येच व्हायला पाहिजे त्याच्यावरती फोकस करणे. तसंच रेअर डिझीजची जे काही ट्रीटमेंट असते, अर्थातच रेअर डिझीजचं जे काही उपचार असते त्याची जी काही किंमत असते त्याच्यामध्ये कमतरता आणणे. रेअर डिझीजला अर्ली स्टेजवरती म्हणजे इनिशियल स्टेजवरतीच त्याला डिटेक्ट करणे, त्याची स्क्रीनिंग करणे आणि त्याचा उपचारावरती सुरुवात करणे. तसंच त्याला कशा प्रकारे प्रिव्हेंट करता येईल, अर्थातच आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे प्रिव्हेंशन कसं काय करता येईल त्याच्यावरती जास्त फोकस करणे. सद्यस्थितीमध्ये कोविड चालल्याने आपण म्हणतो आहे की बाबा लसीकरणाची मोहीम चालू केली आपण, ठीक आहे, परंतु आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. हात धुणे, मास्क लावणे किंवा योग्य अंतर ठेवणे, याच्यामुळे आपण काय करू शकतो, त्याला प्रिव्हेंट करता येते. ओके. मग क्युअर करण्यापेक्षा प्रिव्हेंट करणे हा सोपं असते, हे लक्षात ठेवा. आता प्रोव्हिजन्स काय काय आहेत, तर सर्वात पहिलं म्हणजे रेअर डिझिजेस जे आहेत त्याला 3 भागामध्ये क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. पहिल्याला म्हटलं गेलं ग्रुप 1, ज्याच्या अंतर्गत आपण वन टाईम क्युरेबल डिझीजना इथे ॲड केलं गेलं आहे. ठीक आहे. म्हणजे एखादा डिझीज झालेला असेल, रेअर डिझीज आहे. आता रेअर डिझीजची डेफिनेशनच दिलेली नाही, मग रेअर डिझीजमध्ये कुठले डिझीज येतात ते सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे. ठीक आहे. मला वाटेपर्यंत गव्हर्नमेंट पुढे ते मेन्शन करतील की शेड्यूल ॲड करून टाकतील आणि त्याच्या अंतर्गत डिझीजेसना मेन्शन करतील की हे जे काही डिझीज आहेत त्यांना आपण रेअर डिझीज कन्सिडर करतो आहे. फ्युचरमध्ये येईल. सद्यस्थितीमध्ये काहीच त्यांनी अशी त्याच्यावरती काय म्हणू संक्षिप्त माहिती दिलेली नाही आहे. ठीक आहे. तर आपण इथे क्लासिफिकेशन बघतो आहे. ग्रुप 1च्या अंतर्गत वन टाईम क्युरेटिव्ह डिझीजना इथे ॲड करण्यात आलेलं आहे. म्हणजे असे आजार ज्याच्यावरती वन टाईम आपल्याला त्याचा क्युअर करावा लागतो करणं.
ठीक आहे. एकदा त्याच्यावरती गोळी दिली किंवा त्याला एकदा आपण ऑपरेशन केला का त्यानंतर ते आजार पुन्हा त्या व्यक्तीमध्ये बघायला भेटत नाही. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो वन टाईम क्युरेटिव्ह ट्रीटमेंट किंवा डिसीज. ओके. ग्रुप बी जे आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला लाँग टाईम किंवा लाईफ लाँग ट्रीटमेंट द्यावी लागते. ओके. आता लाईफ लाँग ट्रीटमेंट म्हणजे तुम्हाला पूर्ण तुमचं जे आयुष्यकाळ आहे त्या दरम्यान त्या आजाराला ट्रीट करावं लागतं किंवा त्याची ट्रीटमेंट आहे ते लाईफ लाँग घ्यावी लागते. असे जे काही डिसीज असतात त्यांना ग्रुप 2मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ओके. ग्रुप 1मध्ये कुठले डिसीजेस आहेत ज्यांची वन टाईम ट्रीटमेंट असते. ग्रुप 2च्या अंतर्गत तुम्हाला लाँग टाईम किंवा लाईफ लाँग ट्रीटमेंट जे असतात त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. ओके. ग्रुप 3मध्ये सुद्धा तुमचे लाईफ लाँग जी काही थेरपीज आहेत किंवा ट्रीटमेंट असे डिसीजेस ज्यांची ट्रीटमेंट लाईफ लाँग घ्यावी लागते असे आजारांना ग्रुप 3मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. फक्त ग्रुप 3मध्ये डिफरन्स काय तर ग्रुप 3मध्ये जे काही कॉस्ट असतो ट्रीटमेंटचा ते खूपच जास्त हाय असतो. ठीक आहे. मग असे डिसीजेस ज्यांच्या ट्रीटमेंटच्या कॉस्ट खूप जास्त आहे अशांना आपण ग्रुप 3मध्ये ठेवलेलं आहे. ओके. आणि जे खूपच जास्त चॅलेंजेस आहेत त्यांच्या अंतर्गत त्याला ट्रीट करण्यामध्ये असे जे काही आजार आहेत त्यांना आपण ग्रुप 3मध्ये ठेवलेलं आहे. आपण अर्थातच गव्हर्नमेंटने. ठीक आहे. फायनान्शियल सपोर्टविषयी माहिती देण्यात आलेली आहे. तर ग्रुप 1चा अंतर्गत जे काही आजार असतील त्यांच्या ट्रीटमेंटसाठी 20 लाख रुपये हे राष्ट्रीय आरोग्य निधीचा मार्फत देण्यात येणार आहे. ठीक आहे. कशासाठी? ग्रुप 1साठी. आता थोडीशी माहिती आपण राष्ट्रीय आरोग्य निधीविषयी घेऊया. तर राष्ट्रीय आरोग्य निधीच्या माध्यमातून जे बिलो पॉवर्टी लाईन लोक असतात ज्याला आपण BPL फॅमिलीज म्हणतो त्यांना या निधीच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. ओके. आता या जे काही BPL फॅमिलीज आहेत किंवा आपण ग्रुप 1चा अंतर्गत जे काही काय म्हणतो त्याला बेनिफिशियरीज आहेत. ठीक आहे. त्यांना आपण मदत करणारच आहोत परंतु जे याचा BPLचा अंतर्गत येत नाही त्यांनासुद्धा इथे आपण हेल्प करणार आहोत. ओके. आणि त्यांना लगभग 40% पॉप्युलेशन जे आहेत त्याला याचा लाभ भेटणार आहेत. ओके. तर लक्षात ठेवा जे BPLचं अंतर्गत येत नाही म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन येत नाही. ओके. त्यांनासुद्धा या राष्ट्रीय आरोग्य निधीचं मार्फत आपण सहाय्य करणार आहोत. ओके. परंतु लक्षात ठेवा हे जे इतर आहेत BPLला सोडून जे काही लोक आहेत त्यांना आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा माध्यमातून लाभ देणार आहोत. ओके. परंतु हे जे काही लाभ आहेत ते टर्शरी हॉस्पिटल गव्हर्नमेंटचे जे काही टर्शरी हॉस्पिटल्स आहेत त्यापुरतेच मर्यादित राहणार आहेत. अर्थातच तुम्हाला जर ऑपरेशन्स वगैरे करावे लागले. ठीक आहे. ऑपरेशन्स वगैरे जे होतात त्याला आपण टर्शरी केअर म्हणतो. ओके. मग त्याच्यासाठीच हे जे लाभ आहेत ते लिमिटेड आहेत. ओके. इथे अल्टरनेट फंडिंगची सुद्धा गोष्ट करण्यात आलेली आहे. अल्टरनेट फंडिंग म्हणजेच काय तर क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करणार आहोत. क्राऊड फंडिंग काय असते तर आपण समजा एखादा ॲप बनवला. ठीक आहे. आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपण लोकांकडनं पैसे मागतो की बाबा एखादी ट्रीटमेंट करायची आहे मग तुम्ही डोनेशन द्या. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की कोविड-19 जेव्हा इनिशियल फेजमध्ये आला होता तेव्हा आपण म्हणजे पंतप्रधानांनी एक काय म्हणतो त्याला एक इन्स्टिट्यूशन बनवलं होतं ज्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांकडनं विनंती केली होती की तुम्ही तुमचे पैसे जे आहेत ते आम्हाला डोनेट करा. तर अशा प्रकारचे जे डोनेशन्स असतात त्यांना आपण क्राऊड फंडिंग म्हणतो. याच्या अंतर्गत आपण जे काही कंपनीज असतो. ठीक आहे. जे काही कंपनीज असतो त्यांच्याकडनं सुद्धा कॉर्पोरेट डोनर्स त्यांना आपण म्हणतो तर त्यांच्याकडनं सुद्धा आपण पैसे मागू शकतो. ओके. विनंती करू शकतो. मागू शकणं म्हणजे एका प्रकारे विनंती करणे की बाबा तुम्ही आम्हाला मदत करा. ओके. त्यानंतर नेक्स्ट जे प्रोव्हिजन आहे ते म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स विषयी आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स काय करतो तर सेंटर ऑफ एक्सलन्स बेसिकली R&Dचं काम करतो. ओके. मग जे काही रेअर डिसीज आहेत त्यांचं ट्रीटमेंटसाठी आपण काय करणार आहे सेंटर ऑफ एक्सलन्स प्रस्थापित करणार आहेत. जे काय करणार तर डिसीज आहेत त्यांच्यावरती R&D करणार तसंच जे काही मेडिसिन्स असतात ते सुद्धा डेव्हलप करणार. ओके. आणि प्रत्येक सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी वन टाईम फिनान्शियल सपोर्ट ऑफ ₹5 करोड त्यांना दिले जाणार आहेत की ज्याच्या माध्यमातून ते स्वतःची जी काही फॅसिलिटीज आहेत त्याला अपग्रेड करू शकणार. ओके. तर ₹5 करोड फिनान्शियल असिस्टन्स जे आहेत ते दिले जाणार आहे सेंटर ऑफ एक्सलन्सना. पुढे आहे नॅशनल रजिस्ट्री. नॅशनल रजिस्ट्रीच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत तर रेअर डिसीज जे काही आहेत त्यांची अख्खी आपण रजिस्ट्री म्हणजे त्यांची आपण नोंद ठेवणार आहोत. ठीक आहे.
आणि हे जे नॅशनल हॉस्पिटल बेस्ड रजिस्ट्री आहे, ठीक आहे, ते काय करणार आहे, तर रेअर डिझीज जे आहेत त्याच्यासाठी किंवा त्याचा डेटा गोळा करण्यासाठी ओके एक एका प्रकारे काय सांगू त्याला, एक इन्स्टिट्यूशन बनवणार. इन्स्टिट्यूशन म्हणण्यापेक्षा एक रजिस्टर मेंटेन करणार आहे. ठीक आहे, एक रजिस्टर मेंटेन केलं जाणार आहे की ज्याच्या अंतर्गत रेअर डिसीज कुठले आहे, त्याचं कारण काय आहे, किती लोकांमध्ये सापडलं आहे, तर हे सर्व जे काही डेटा आहे तो त्याच्यामध्ये स्टोअर केला जाणार आहे. ओके, त्याला काय म्हटलं गेलं आहे, नॅशनल हॉस्पिटल बेस्ड रजिस्ट्री. आता कन्सर्न काय काय आहेत याचा विषय, तर सस्टेनेबल फंडिंग सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कन्सर्न आहे ते म्हणजे फंडिंगचा. ग्रुप 1 आणि ग्रुप 2साठी जे आहेत ते आपण बघितलं की राष्ट्रीय आरोग्य निधीच्या माध्यमातून पैसे दिले जाणार, परंतु ग्रुप 3 जे आहेत त्याच्याविषयी कुठलेही इथे मेन्शन केलं गेलेलं नाही आहे. अर्थातच काय, तर ग्रुप 3चा अंतर्गत जे काही डिझीज आहेत त्यांच्या ट्रीटमेंटसाठी पूर्णपणे क्राऊड फंडिंगवरती डिपेंडंट राहायला लागणार आहे आणि हा इथे सर्वात मोठा एक कन्सर्न आहे. ठीक आहे, ग्रुप 3मध्ये खूपच जास्त सिव्हिअर जे काही डिझीज असतात त्यांना आपण ॲड केलं आहे, परंतु तिथे आपण फंडिंगसाठी कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही आहे की कशाच्या माध्यमातून आपण तिथं फंडिंग करणार आहोत, आणि हा इथे खूपच मोठा एक कन्सर्न आहे. पुढचा जे एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लॅक ऑफ ड्रग मॅन्युफॅक्चरिंग. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जे ड्रग मॅन्युफॅक्चरिंग आहे, ऑल्दो साऊथ ईस्ट एशियामध्ये भारताला खूपच जास्त मान आहे आणि भारताचं स्थान आहे ड्रग डेव्हलपमेंटमध्ये तो सर्वात वरचा आहे. ठीक आहे, परंतु रेअर डिझीज जे आहेत त्याच्यासाठी आपण ड्रग मॅन्युफॅक्चरिंग करत नाही, आणि हा सर्वात मोठा एक प्रॉब्लेम आहे की भारतामध्ये रेअर डिसीजेस जे आहेत त्यांच्यासाठी ड्रग मॅन्युफॅक्चरिंग होत नाही. भारतामध्ये मास मॅन्युफॅक्चरिंग होते. ठीक आहे, जे काही इतर दवा वगैरे असतात ते आपण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप करतो, परंतु रेअर डिसीजना आपण नेहमी नेग्लेक्ट केलं आहे आणि त्यामुळे रेअर डिसीजसाठी आपण मेडिसिन्स जे आहेत ते डेव्हलप करत नाही आहे. ओके, आणि त्यामुळे पुढे जर आपण रेअर डिसीज पॉलिसी काढली आहे, मग त्याच्या अंतर्गत जे काही मेडिसिन्स लागणार आहेत त्याचा पुरवठा भारताकडे नसणार आहे, मग त्याच्यावरती फोकस करायची गरज आहे. तसंच जे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल कॉम्पोनंट्स असतात, ठीक आहे, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल कॉम्पोनंट्स जे असतात ते आपण चायनाकडून इम्पोर्ट करतो. ठीक आहे, आता ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल कॉम्पोनंट्स काय असतात, तर हे एक बेस युनिट असतात किंवा बेसिक युनिट म्हणतो आपण. ओके, जे गोळीमध्ये मॅन्डेटरी असतो करणं. आता आपण पेन किलर म्हटलो, ठीक आहे, पेन किलर आपण जर म्हटलं तर पेन किलरमध्ये जे पेन किल करणारी जे कॉम्पोनंट असतो ना, ठीक आहे, पेन किल करणारा जो महत्त्वाचा कॉम्पोनंट असतो त्याला आपण APC म्हणतो, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल कॉम्पोनंट. ओके, आणि हा जो असतो तो आपण चायनाकडनं डेव्हलप करतो, चायनाकडनं इम्पोर्ट करतो. ठीक आहे, तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे इंडियाचा पॉलिसीमध्ये की जे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल कॉम्पोनंट्स जे असतात ते आपण काय करतो, ते आपण इम्पोर्ट करतो आहे बाहेरून. मग याच्यावरती सुद्धा फोकस करायची गरज आहे. ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होते भारतामध्ये, परंतु त्याच्यासाठी जे इन्ग्रेडियंट लागतात ओके ते आपण मात्र इम्पोर्ट करतो आहे. चला पुढची न्यूज बघूया. ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन झाले आहे. ठीक आहे, त्यांचा विषय आपण नंतर बघणारच आहोत. नेक्स्ट आहे मागासवर्षीय शिष्यवृत्तीसाठी यंदा सर्वात कमी निधी. SC, SBC, VJNT, OBC विद्यार्थी अडचणीत. आता बेसिकली आपण जर म्हणतो आहे की भारताला स्वतःला डेव्हलप करायचं आहे, ठीक आहे, तर डेव्हलप करण्यासाठी काय करावं लागेल, तर एज्युकेशनवरती फोकस करावं लागेल आणि एज्युकेशन टू ऑल हा जो एक क्रायटेरिया आहे त्याच्यावरती जास्त फोकस करावा लागेल. आणि एज्युकेशन टू ऑल हा क्रायटेरिया कधी सॅटिस्फाय होणार, जेव्हा आपण आपल्या समाजातील प्रत्येक वर्ग जसं की जनरल झाला, SC झाला, SBC झाला, VJNT झाला, OBC झाला, या प्रत्येकांना आपण एक समान प्लॅटफॉर्म देऊया किंवा त्यांना आपण एक संधी देऊया शिक्षण घेण्यासाठी. ओके, आणि ही संधी कशाच्या माध्यमातून दिली जाते, तर सोशल काय म्हणतो त्याला, जे गव्हर्मेंट जे पैसे देतो, ठीक आहे, शिष्यवृत्ती एका प्रकारे आपण म्हणू, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपण त्यांना एक संधी देऊ शकतो. आता जर शिष्यवृत्तीच्या अंतर्गत आपण जे खर्च करतो आहे तेच जर कमी करत गेलो तर काय प्रत्येकाला त्याचा लाभ मिळणार का, आणि जर प्रत्येकाला त्याचा लाभ मिळाला नाही तर भारत विश्वगुरू होणार का. ठीक आहे, हा प्रश्न समोर येतो आणि त्यामुळे हा न्यूज कवर करण्यामागचं हेच एक रिझन होता की गव्हर्मेंटने जे स्वतःच्या शिष्यवृत्तीमागचे जे खर्च आहे त्याला कमी करता कामा नये. ठीक आहे, बघा नेक्स्ट न्यूज काय आहे. पुढची जी न्यूज आहेत ते म्हणजे 43% लसीकरण 5 राज्यातच. भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू अमेरिकेतही.
सापडलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण काही करू शकत नाही. परंतु जे 43% लसीकरण झालेलं आहे ते कुठल्या 5 राज्यामध्ये झालं आहे, तर गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल. ठीक आहे, या 5 राज्यामध्ये काय झालेलं आहे, 43% लसीकरण झालेलं आहे. ठीक आहे. पुढची जी न्यूज आहे ते म्हणजे बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील आग मानवी हस्तक्षेपामुळेच. मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र अभयारण्यात मोहाची फुले गोळा करताना त्याची पाने जाळल्याने आग लागली असावी, असे वनमंत्री विजय शाह यांचे म्हणणे आहे. तर लक्षात ठेवा, बांधवगड व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. ठीक आहे. आता मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कुठे, तर उमरिया जे डिस्ट्रिक्ट आहेत तिथे बांधवगड नॅशनल पार्क आहे. नॅशनल पार्कचा जो स्टेटस आहे ते 1968मध्ये देण्यात आला आणि टायगर रिझर्वचा जो स्टेटस आहे ते 1993मध्ये देण्यात आलेला आहे. कोणाला, बांधवगडला. आणि बांधवगड नॅशनल पार्कचा अंतर्गत ताळा, मगधी आणि खितुळी हे 3 प्रदेश समाविष्ट होतात. आणि त्यापैकी जे ताळा आहे याच्या अंतर्गत सर्वात मोठ्या प्रमाणात आपल्याला टायगर पॉप्युलेशन बघायला भेटते. ओके, चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. इथे एक हिस्टॉरिकल ॲस्पेक्ट्स आहेत आणि खूपच महत्त्वाचं आहे, तर आपण बघून घेऊया. रिझर्व्ह बँकेचे प्रथम भारतीय व मराठी गव्हर्नर कोण होते असं प्रश्न आला तर लक्षात ठेवा, सी.डी. देशमुख. ठीक आहे, रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय व मराठी गव्हर्नर कोण होते, तर ते सी.डी. देशमुख होते. आता सी.डी. देशमुख लिहित आहेत की ब्रिटिशांना त्यांची धोरणे राबवणारा एक हार्डकोर बँकर हवा होता. त्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती होण्यासाठी त्यास प्रथम 1926मध्ये इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे मॅनेजिंग गव्हर्नर गेले. त्यानंतर 1935मध्ये त्यांची रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर म्हणून नेमणूक केली गेली. आता इथे जे सांगितलं जातं आहे, ठीक आहे, तो बेसिकली एक ऑस्ट्रेलियन वंशाचे बँकर होते ज्यांचं नाव होतं स्मिथ जे होते ते RBIचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर झाले होते किंवा RBIचे पहिले गव्हर्नर झाले होते. ओके, मग इथे त्यांच्याविषयी माहिती दिली गेली की कशाप्रकारे ब्रिटिशरांची दूरदृष्टी होती की स्मिथनं आपल्याला 1935मध्ये जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना होईल तेव्हा आपल्याला त्यांना पहिले गव्हर्नर करायचे. मग त्यासाठी आपण काय करूया, तर त्यांना आधी भारताची जी काही परिस्थिती आहे त्याचा एक अंदाज भेटावा म्हणून 1926मध्येच त्यांना इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे मॅनेजिंग गव्हर्नर करण्यात आले होते. ओके, नेक्स्ट जे स्मिथ होते तर स्मिथना गव्हर्नर पदाचा काळात त्यांनी एकही नोटावर स्वाक्षरी केली नाही. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. स्मिथ जे होते पहिले गव्हर्नर, त्यांनी स्वतःचं गव्हर्नर पदाचा काळ दरम्यान एकही नोटावरती स्वाक्षरी केली नव्हती. त्यांनी एका नोटेवर स्वाक्षरी केली होती, परंतु 8व्या एडवर्डने पदत्याग केल्याने त्या नोटाचे वितरण झाले नाही. ओके, रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या 3 पदांपैकी एक पद भारतीयांना देण्यात येईल या वित्त सदस्य सर जॉर्ज शूस्टर यांच्या आश्वासनानुसार जेम्स टेलर यांच्या बरोबर सर सिकंदर हयात खान यांना डेप्युटी गव्हर्नर बनवण्यात आले होते. तर प्रश्न येऊ शकतो, पहिले भारतीय डेप्युटी गव्हर्नर कोण होते? ठीक आहे, तर कोण होते ते? सिकंदर हयात खान. ओके, हयात खान हे खट्टरचे नवाब मोहम्मद हयात खान यांचे चिरंजीव व वजनदार राजकारणी होते. ते पंजाब विधिमंडळाचे सदस्य होते, तसेच ते पंजाबचे गव्हर्नरही होते. परंतु डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांचीही कारकिर्दी अल्पजीवी ठरली. पंजाबी जमीनदारांसाठी 1923मध्ये फजली हुसेन यांच्याबरोबर त्यांनी युनियनिस्ट पार्टी स्थापन केली होती. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न असा येऊ शकतो की युनियनिस्ट पार्टी कोणी स्थापन केली, तर 1923मध्ये फजली हुसेन आणि जे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर होते, ठीक आहे, नाव काय त्यांचं, तर हयात खान. ठीक आहे, तर यांनी युनियनिस्ट पार्टी जी होती ती स्थापन केली होती. जुलै 1936मध्ये फजली हुसेन यांच्या मृत्यूनंतर हयात खान यांनी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदाचा राजीनामा देत राजकारणात उडी घेत युनियनिस्ट पार्टीचे नेतृत्व करत पंजाबच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेत सर्वात जास्त जागा मिळवत जेमतेम बहुमत मिळवले. सत्ता स्थापनेसाठी त्यांना राष्ट्रीय काँग्रेस व शिखांचा अकाली दलाची मदत घ्यावी लागली. या संयुक्त सरकारचे ते 5 एप्रिल 1937 रोजी मुख्यमंत्री झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हयात खान यांनी महात्मा गांधी यांच्या भारत छोडो आंदोलनाला विरोध करत दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सरकारला पाठिंबा देत ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये प्रवेश करत
कॅप्टन या हुद्द्यावर सेवाही बजावली होती. व्हेरी 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 इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. ठीक आहे, प्रत्येक भारतीयांनी भारत छोडो आंदोलनाला सपोर्ट केला नव्हता. विरोधीसुद्धा होते आणि त्यापैकी एक होते हयात खान. ठीक आहे, तर हयात खाननी काय केलं, तर गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनाला विरोध करत दुसरं महायुद्धात ब्रिटिश सरकारला पाठिंबा देत ब्रिटिश इंडियन आर्मी, ठीक आहे, काय बरं, ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये प्रवेश करत कॅप्टन या हुद्द्यावर सेवा बजावली. अशा प्रकारे खट्टरचे नवाब, पंजाबचे गव्हर्नर, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर व पंजाबचे मुख्यमंत्री हा हयात खान यांचा प्रवास होता. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हयात खान हा हिस्ट्रीमध्ये एक महत्त्वाचं नाव आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही क्रिप्स मिशन आणि ऑगस्ट ऑफर वगैरे वाचणार तेव्हासुद्धा हा हयात खानचा तिथे मेन्शन येतो. ओके, तर थोडं हयात खानवरती रिसर्च करा अजून जास्त आणि स्वतःचे पॉईंट्स बनवून ठेवा तिथे. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. भारतीय नेमबाजी संघाची घोषणा. महाराष्ट्राचा तेजस्वी सावंत आणि राही सरनौबतचा समावेश. ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरवर भारताची बेस्ट. ठीक आहे, 10 मीटर एअर रायफल पुरुषच्या अंतर्गत दिव्यांश सिंग पनवार, दीपक कुमार. 15 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये पुरुषमध्ये संजीव राजपूत, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर. 10 मीटर एअर पिस्तूल पुरुषच्या अंतर्गत सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा. 10 मीटर एअर रायफल महिला अंतर्गत अपूर्वी चंडेला, इलावेनिल वेलारवियान. 50 मीटर रायफल 3 पोझिशन महिलाच्या अंतर्गत अंजुम मुदगिल, तेजस्विनी सावंत. त्यानंतर 10 मीटर एअर पिस्तूल महिलाच्या अंतर्गत मनू भाकर, यशस्विनी सिंग देशवाल. 25 मीटर पिस्तूल महिलामध्ये राही सरनौबत आणि मनू भाकर. स्किट पुरुषच्या अंतर्गत अंगदवीर सिंग बाजवा, मैराज अहमद खान. 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक दिव्यांश सिंग पनवर, एलावेनिल वेलारिव्यान, दीपक कुमार, अंजुम मुदगिल. आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संगीत सौरभ चौधरी, मनू भाकर, अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंग देशवाल. नाव का वाचले, कारण आयोग प्रश्न विचारू शकतो की समजा अंजुम मुदगिल या कुठल्या खेळाशी संबंधित आहेत, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की हे जे आहेत ते निशाणेबाजी किंवा नेमबाजी याच्याशी संबंधित आहेत. तसंच प्रख्यात नेमबाजी प्रशिक्षक संजय चक्रवर्ती यांचेसुद्धा निधन झालेले आहेत. ठीक आहे, तर हे आपण न्यूज बघितली. ओके, तर 5 एप्रिल 2021 न्यूज डिस्कशनमध्ये एवढेच महत्त्वाचे न्यूज होते. आमच्या टेलिग्राम चॅनलवरती पेपरची PDF अवेलेबल होऊन जाईल. कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनवरती मेन्शन करू शकता. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.